वसंतदादा मोरे आम्ही स्वतः कातरमध्ये राहत होतो. तुमचा आम्ही इथं जे कामाचा आवाका बघितलाय 2021 मध्ये आम्ही इथं राहिलेलो. हे कात्रज तलाव असू द्या, हे इतकं सुंदर काम केलेलं आहे, मला तर विश्वास बसत नाही. तुम्ही असं आता जसं म्हणता, मला त्या महाराष्ट्रातले कुठले मतदारावर विश्वास बसत नाही की कात्रज प्रभाग 38 मध्ये असा निकाल लागला. आणि तो निकाल अपेक्षित नव्हता, अनपेक्षित असा निकाल होता. चुकीच्या लोकांच्या माध्यमातून या प्रभागाला असं दाखवण्यात आलं की वसंत मोरे पडला, पण वसंत मोरे पडलेलं नाही, प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. आणि जी लोक चुकीच्या पद्धतीने निवडून आली, खरं तर त्यांचा काही क्लेम नाहीये निवडणूक लढवण्याचा. तो कसा नाहीये तो येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला दिसेल. आणि मला वाटतं की ह्या लोकांना एकच शिक्षा असू शकते की इथून पुढची 10 वर्ष या लोकांना निवडणुका नाही लढवता आल्या पाहिजे. चुकीची लोक या महानगरपालिका आहे, ग्रामपंचायत नाही. कारण महानगरपालिकेमध्ये येताना सगळ्या गोष्टी नीट पाहाव्या लागतात. ज्या ते पाहिल्या नाही तर त्या गोष्टींची किंमत त्यांना आता मोजावी लागेल. त्याच विषयावरती काम करत बसतो. आणि वसंत मोरे एकदम मागं लागेल काय करतो ती येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महानगरपालिका पुणे शहरासमोर दिसेल.